नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण महावितरण ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न येणार आहेत 110 मार्क्ससाठी. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट MCQ सिरीज सुरू केलेली आहे. तर MCQ सिरीजचा हा दुसरा भाग आहे मित्रांनो. जर तुम्ही महावितरणचा पहिला भाग बघितला नसेल MCQ सिरीजचा, तर तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि येणाऱ्या जे भाग आहेत MCQ सिरीजचे महावितरणचे ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट 50 प्रश्न 110 मार्क्ससाठी आहेत. तर आपण MCQ सिरीज चालू केलेली आहे. एका व्हिडिओमध्ये आपण 20 MCQ घेत असतो. तर आज आपण 20 MCQ घेणार आहोत दुसऱ्या भागातले. तर आता कसं आहे मित्रांनो, तर ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट या पदासाठी अजूनही ॲप्लिकेशन लिंक चालू झालेली नाही. आणि त्याचं ॲप्लिकेशन लिंक सुरू झाली की आपण लगेच त्याचा अपडेट आपल्या बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देणार आहोत. तर तुम्हाला MCQ सिरीजविषयी काय तुमचं मत आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करायचं आहे तुमचं या ठिकाणी. आणि आपण सविस्तर अशी MCQ सिरीज सुरूच ठेवणार आहोत. 2 दिवसाआड एक व्हिडिओ आपला मी म्हटल्याप्रमाणे येणारच आहे, 1 दिवसाआड. तर पहिला प्रश्न आहे MCQ सिरीजच्या दुसऱ्या भागातला पहिला मित्रांनो. आणि महावितरणचं संपूर्ण जी ॲड आहे त्याच्याविषयी माहितीचा व्हिडिओ महावितरण ज्युनियर अकाउंट्स भरती 2024 या आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला MCQ आहे प्रेझेंट लायबिलिटी ऑफ अनसर्टेन अमाउंट विच कॅन बी मेजर्ड रिलायबल बाय यूजिंग सबस्टॅन्शियल डिग्री ऑफ इस्टिमेशन इज टर्म्ड ॲज. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी, दुसरा आहे लायबिलिटी, तिसरा आहे प्रोव्हिजन आणि ऑप्शन डी आहे रिझर्व. तर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचे ऑप्शन सांगितले आहेत. उत्तर दिलंच असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी प्रोव्हिजन. प्रेझेंट लायबिलिटी ऑफ अनसर्टेन अमाउंट विच कॅन बी मेजर्ड रिलायबल बाय यूजिंग सबस्टॅन्शियल डिग्री ऑफ इस्टिमेशन इज टर्म्ड ॲज प्रोव्हिजन. पुढचा 2 नंबरचा MCQ आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. खालीलपैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे देअर आर मेनी व्ह्यूज अबाउट अकाउंटिंग प्रिन्सिपल. बी अकाउंटिंग इज बेस्ड ऑन अकाउंटिंग इक्वेशन. सी अकाउंटिंग इज कॉमनली ट्रेडेड ॲज अ लँग्वेज ऑफ बिझनेस. आणि डी नॉन ऑफ द अबाव. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुम्ही कमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नॉन ऑफ द अबाव ऑप्शन डी. कारण अकाउंटचे संदर्भात जे वाक्य दिलेले आहेत वरचे तीनही वाक्य बरोबर आहेत. पहिलं वाक्य आहे देअर आर मॅनी व्ह्यूज अबाउट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. दुसरा ऑप्शन आहे बी अकाउंटिंग इज बेस्ड ऑन अकाउंटिंग इक्वेशन. हेही वाक्य बरोबर आहे. तिसरं सी नंबरचं आहे अकाउंटिंग इज कॉमनली ट्रीटेड ॲज लँग्वेज ऑफ बिझनेस. हेही वाक्य बरोबर आहे. तर तिसरा MCQ आहे फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन विच ऑफ द फॉलोइंग ॲसेट डिप्लेशन मेथड इज अडॉप्टेड. तर मित्रांनो, फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन विच ऑफ द फॉलोइंग ॲसेट ऑफ द डेप्रिसिएशन मेथड इज अडॉप्टेड. तर याचा पहिला पर्याय आहे ए वेस्टिंग ॲसेट्स माइन्स, बी लँड, सी गुडविल, डी ऑल ऑफ द अबाव. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ए ऑप्शन वेस्टिंग आहे ॲसेट माइन्स. फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन विच फॉलोइंग ॲसेट द डेप्रिसिएशन मेथड इज अडॉप्टेड. तर वेस्टिंग ॲसेट माइन्स याचं उत्तर आहे. चार्जिंग डेप्रिसिएशन मेथड ही असते, डेप्रिसिएशन मेथड इज अडॉप्टेड वेस्टिंग ॲसेट माइन्सवर या ठिकाणी ॲप्लिकेबल असते. 4 नंबरचा MCQ आहे कॉस्ट ऑफ मशिनरी 75, सॅल्वेज व्हॅल्यू नील, इस्टिमेटेड लाईफ 4 इयर्स आणि डेप्रिसिएशन फॉर द फर्स्ट इयर बाय सम ऑफ डिजिट मेथड इज. तर याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. कॉस्ट ऑफ मशिनरी रुपीज 75,000, स्लॅवेज व्हॅल्यू नील आहे आणि इस्टिमेटेड लाईफ 4 इयर्स, डेप्रिसिएशन फॉर द इयर्स बाय सम ऑफ द डिजिट मेथड इज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4चं 30,000 30,000 हे उत्तर आहे. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मी तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये असलेल्या जे सूत्र आहे इथं दिलेलं आहे फर्स्ट इयर बाय सम ऑफ डिजिट मेथडने हे सोडवायचं आहे. डेप्रिसिएशनचे जो फॉर्म्युला आहे त्याच्यातला सम ऑफ डिजिट मेथडनुसार ही डेप्रिसिएशनचं सोडवायचं आहे. 30,000 उत्तर आहे या प्रश्नाचं.
तुम्हाला मी याचा फॉर्म्युला कमेंटमध्ये सांगणारच आहे. तर आता बघू तरी तुमचं किती लोकांचं बरोबर येत आहे डेप्रिसिएशनच्या फॉर्म्युलानुसार उत्तर. 5 नंबरचा MCQ आहे मित्रांनो. व्हेन द इन्कम ऑफ पार्टनर्स ब्रिंग when the incoming partners brings his share of goodwill in cash, the amount of her of brought in share of goodwill is credited to. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कॅश अकाउंट, बँक अकाउंट, प्रीमियम फॉर गुडविल, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर 5 नंबरचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे प्रीमियम ऑफ गुडविल अकाउंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रीमियम फॉर गुडविल. When the incoming partners bring his share of goodwill in cash, the amount of brought in share of goodwill is credited to premium for goodwill account. यामध्ये हे होतं. तर पुढचा 6 नंबरचा प्रश्न आहे. फॉर शेअर्स इश्यूड टू प्रमोटर्स फॉर देअर सर्व्हिसेस अकाउंट डेबिटेड इज. 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे गुडविल अकाउंट, प्रमोशन एक्सपेन्सेस अकाउंट, प्रमोटर्स अकाउंट, डायरेक्टर्स अकाउंट. तर या 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए गुडविल अकाउंट. फॉर शेअर इश्यूड टू प्रमोटर्स फॉर देअर सर्व्हिसेस अकाउंट डेबिटेड इज गुडविल अकाउंट. फॉर शेअर्स इश्यूड प्रमोटर्स फॉर देअर सर्व्हिसेस अकाउंट अकाउंट फॉर शेअर्स इश्यूड प्रमोटर्स फॉर देअर सर्व्हिसेस अकाउंट डेबिटेड इज गुडविल अकाउंट. 7वा नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. MCQ सिरीजचा हा दुसरा भाग आहे मित्रांनो. पहिला भाग बघितला नसेल तर बघून घ्यायचा आहे. अकाउंटिंग अकॉर्डिंग टू सेक्शन 52 ऑफ द कंपनीज ॲक्ट 52, कंपनीज ॲक्ट 2013. तर कंपनीज ॲक्ट 2013, द अमाऊंट इन द सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट कॅन बी युज्ड फॉर द पर्पज ऑफ. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पहिला इश्यू ऑफ फुल्ली पेड बोनस शेअर्स, ऑप्शन बी परचेस ऑन सिक्युरिटीज, ऑप्शन सी बोथ ए बी, ऑप्शन डी नॉन ऑफ द अबव. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बोथ ए अँड बी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बोथ ए बी अँड. तर अकॉर्डिंग टू सेक्शन 52 कंपनीज ॲक्ट 2030, द अमाऊंट इन सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट कॅन बी इश्यूड सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट कॅन बी युज्ड फॉर द पर्पज ऑफ इश्यूड फुल्ली पेड बोनस शेअर्स अँड परचेस ऑन सिक्युरिटीज. 8 नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे. क्लोजिंग इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट. क्लोजिंग इन्व्हेंटरी व्हॅल्यूड ॲट. तर पहिला ऑप्शन आहे कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस. दुसरा ऑप्शन आहे ऑप्शन बी कॉस्ट प्राईस और नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एवर इज लोअर. ऑप्शन सी आहे कॉस्ट प्राईस और नेट रिलायझेबल व्हॅल्यू आर विच एवर इज हायर. आणि ऑप्शन डी नेट रिलायझेबल व्हॅल्यू आहे. तर ऑप्शन तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी कॉस्ट प्राईस नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एवर इज लोअर. क्लोजिंग इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस और नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एवर इज लोअर व्हेन द गुड्स आर रिटर्नड टू सप्लायर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्हेन द गुड्स आर व्हेन द गुड्स आर रिटर्नड टू सप्लायर. ऑप्शन ए आहे अ डेबिट नोट इज अ सेंट टू हिम. ऑप्शन बी an account sale is sent him. Option C a receipt is sent to him. Option D either B or C. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अ डेबिट नोट इज सेंट टू हिम व्हेन द गुड्स आर रिटर्न अ सप्लायर. व्हेन द गुड्स आर रिटर्नड इन व्हेन द गुड्स आर रिटर्नड टू सप्लायर. या प्रश्नाचं उत्तर आहे अ डेबिट नोट इज सेंट टू हिम व्हेन गुड्स आर रिटर्नड टू सप्लायर अ डेबिट नोट इज सेंट टू हिम. 9 नंबरचा प्रश्न. 10 नंबरचा प्रश्न आहे बिल्स रिसिवेबल इंडॉस्ड आर डेबिटेड टू. बिल्स रिसिवेबल अकाउंट, डेप्टर्स अकाउंट, इंडोसी अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट. तर 10 नंबरचं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे इंडोसी अकाउंट. बिल्स रिसिवेबल इंडॉस्ड आर डेबिटेड टू इंडोसी अकाउंट. बिल्स रिसिवेबल इंडॉस्ड आर डेबिटेड टू बिल्स रिसिवेबल इंडॉस्ड आर डेबिटेड टू इंडोसी अकाउंट. 11 नंबरचा प्रश्न आहे कॅपिटल्स अकाउंट्स ऑफ द co-ventures are capital accounts of the co-ventures are of the nature of nominal account. ऑप्शन ए, ऑप्शन बी पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, ऑप्शन डी नॉन ऑफ द अबव. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. तर कॅपिटल्स अकाउंट्स ऑफ द को-व्हेंचर्स आर नेचर ऑफ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पर्सनल अकाउंट. कॅपिटल अकाउंट्स ऑफ द को-व्हेंचर्स आर अ नेचर ऑफ पर्सनल अकाउंट. याचं उत्तर आहे कॅपिटल्स अकाउंट्स ऑफ द को-व्हेंचर्स आर
ऑफ द नेचर ऑफ पर्सनल अकाउंट. तर 11 नंबरचा प्रश्न वापस सांगतो मित्रांनो, कॅपिटल अकाउंट्स ऑफ द कोव्हेंचर्स आर ऑफ द नेचर ऑफ पर्सनल अकाउंट. 12 नंबरचा प्रश्न आहे, क्रेडर कमिशन इज अलाउड. डील क्रेडर कमिशन इज अलाउड टू कव्हर ऑल टाईप लॉसेस, अबनॉर्मल लॉस, नॉर्मल लॉस, नॉन ऑफ द अबाव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, नॉन ऑफ द अबाव. डी क्रेडर कमिशन इज अलाउड टू कव्हर नॉन ऑफ द अबाव. डी ऑप्शन आहे. नंबर 13चा प्रश्न आहे, MCQ सिरीज चा भाग दुसरा आहे मित्रांनो. पहिला भाग बघितला नसेल तर बघून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, एंट्रान्स फी ऑफ 50,000 रिसिव्ड बाय श्याम क्रिकेट क्लब इज ए. तर हे काय आहे? हा प्रश्न आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनवरतीच आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर ऑप्शन तुम्ही पाहिले असतील ऑप्शन. तर याचं उत्तर आहे कॅपिटल रिसिप्ट. एंट्रान्स फीज ऑफ 50,000 रिसिव्ड बाय श्याम क्रिकेट क्लब इज ए कॅपिटल रिसिप्ट. एंट्रान्स फी ऑफ 50,000 रिसिव्ड बाय श्याम क्रिकेट क्लब इज ए कॅपिटल रिसिप्ट. एंट्रान्स फीज ऑफ 50,000 रिसिव्ड बाय श्याम क्रिकेट क्लब इज ए कॅपिटल रिसिप्ट. 13 नंबरचा हा प्रश्न आहे. एंट्रान्स फीज ऑफ 50,000 रिसिव्ड बाय श्याम क्रिकेट क्लब इज ए कॅपिटल रिसिप्ट. 13 नंबरचा हा प्रश्न पाहिलाच असेल तुम्ही. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अ डॅश फॉर द बिझनेस, रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस, गेन, नॉन ऑफ द अबाव. ऑप्शन तुम्हाला सांगितले आहेत. कोणतं ऑप्शन ॲक्युरेट आहे, करेक्ट आहे, तुम्ही तो कमेंट करायचा आहे. तर या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, एक्सपेन्सेस. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जे कॅपिटलवर इंटरेस्ट असतं आपण घेतलेलं त्याच्यावर इंटरेस्ट तुम्हाला द्यावं लागतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ए एक्सपेन्स फॉर द बिझनेस. तर याचं उत्तर आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अ एक्सपेन्स फॉर द बिझनेस. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज द एक्सपेन्स फॉर द बिझनेस. बिझनेससाठीचा तो खर्च असतो की इंटरेस्ट हा कॅपिटलवरचा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अ एक्सपेन्स फॉर द बिझनेस. 14 नंबरचा प्रश्न झाला आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, ॲन अमाऊंट ऑफ ₹5,000 रिसिव्ड फ्रॉम पंकज क्रेडिटेड टू पूजा वुड अफेक्ट. तर 15 नंबरचा प्रश्न, पूजाज अकाउंट, पंकज अकाउंट्स अँड पूजाज अकाउंट, कॅश अकाउंट अँड पूजाज अकाउंट. तर या 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पंकज अकाउंट अँड पूजाज अकाउंट. प्रश्न सांगतो, ॲन अमाऊंट ऑफ 5,000 रिसिव्ड फ्रॉम पंकज अकाउंट डेबिट होणार आणि पूजाज अकाउंट क्रेडिट. तर या ठिकाणी ऑप्शन सी आहे. ॲन अमाऊंट ऑफ 5,000 रिसिव्ड फ्रॉम पंकज क्रेडिटेड टू पूजा वुड अफेक्ट पंकज अकाउंट अँड पूजाज अकाउंट. 15 नंबरचा प्रश्न पाहिलेला आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, अकाउंट्स पेबल हॅज डॅश बॅलन्स, क्रेडिट अनफेवरेबल, डेबिट फेवरेबल. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो, क्रेडिट. अकाउंट्स पेबल हॅज क्रेडिट बॅलन्स. अकाउंट्स पेबल हॅज क्रेडिट बॅलन्स. तर मित्रांनो 16 नंबरचा हा प्रश्न आहे, अकाउंट्स पेबल हॅज क्रेडिट. या ठिकाणी मित्रांनो 16 अकाउंट्स पेबल हॅज क्रेडिट बॅलन्स. तर अकाउंट्स पेबल हॅज डॅश बॅलन्स. तर अकाउंट पेबल हॅज क्रेडिट बॅलन्स. अकाउंट्स पेबल हे क्रेडिट बॅलन्स आहे मित्रांनो. 17 नंबरचा प्रश्न आहे, द कन्सेप्ट दॅट अन अकाउंटंट शुडंट अँटिसिपेट प्रॉफिट बट मस्ट प्रोव्हाइड फॉर ऑल लॉसेस इज नो ॲज. तर याचं उत्तर द्यायचं आहे द कन्झर्वेटिझम कन्सेप्ट, द कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, द मटेरियलिटी कन्सेप्ट, द रिडक्शन कन्सेप्ट. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे फास्टमध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, द कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. द कन्सेप्ट दॅट अन अकाउंटंट शुडंट अँटिसिपेट प्रॉफिट बट मस्ट प्रोव्हाइड फॉर ऑल लॉसेस इज नो ॲज द कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. 17 नंबरचा प्रश्न पाहिला आपण. 18 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत, पेटेंट्स अकाउंट्स आर डॅश. पेटेंट्स अकाउंट्स आर ऑप्शन ए आहे सेक्युर्ड लोन अकाउंट, ऑप्शन बी नॉमिनल अकाउंट, ऑप्शन सी रिअल अकाउंट, ऑप्शन डी ट्रेड रिसिवेबल अकाउंट. तर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन सी उत्तर बरोबर आहे. पेटेंट्स अकाउंट्स आर रिअल अकाउंट. पेटेंट्स अकाउंट्स आर रिअल अकाउंट आहे. पेटेंट्स अकाउंट्स आर रिअल आहे. पेटेंट तुमची एक प्रकारची ॲसेट असते आणि ॲसेट हे रिअल अकाउंटमध्ये येतात. ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायच्या आहेत.
पेटेंट्स अकाउंट्स आर रिअल अकाउंट. 15 नंबरचा 18 नंबरचा प्रश्न आहे पेटेंट्स अकाउंट्स आर रिअल अकाउंट. 19 नंबरचा प्रश्न आहे इफ अ बिल इज ड्रॉन 24 नोव्हेंबर फॉर 60 डेज इट विल बी मॅच्युअर ऑन. तर बिल जेव्हा 24 नोव्हेंबरला या ठिकाणी काढलं जातं आणि ते 60 दिवसानंतर केव्हा मॅच्युअर होईल असं सांगितलेलं आहे. ऑप्शन ए आहे 26 जानेवारी, ऑप्शन बी 25 जानेवारी, ऑप्शन सी 24 जानेवारी, ऑप्शन डी 21 जानेवारी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 25 जानेवारीला. कारण काय असतं मित्रांनो, आपण जे कॅल्क्युलेशन करतो 26 जानेवारीला तुम्हाला वाटत असेल, परंतु ज्या 26 जानेवारीला हा पब्लिक हॉलिडे येतो, त्याच्यामुळे त्या आदल्या दिवशी बिल मॅच्युअर होतं. म्हणून ते 25 जानेवारी याचं उत्तर असणार आहे. तुम्ही या ठिकाणी बिल्स ऑफ एक्सचेंजवरचा हा प्रश्न आहे, त्याच्यातील बेसिक कन्सेप्ट आहेत. ज्यावेळी पब्लिक हॉलिडे येतो त्यावेळी तुम्हाला हे लगेच तुम्हाला या ठिकाणी आदल्या दिवशी घ्यावं लागतं. इफ अ बिल इज ड्रॉन ऑन 24 नोव्हेंबर फॉर 60 डे इट विल बी मॅच्युअर ऑन 25 जानेवारी. 19 नंबरचा प्रश्न पाहिला आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे सेल्स टॅक्स पेबल इज ए. तर सेल्स टॅक्स पेबल इज करंट ॲसेट, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट. तर तुम्हाला कमेंट करायचं आहे काय उत्तर आहे. तर ऑप्शन बी बरोबर आहे. सेल्स टॅक्स पेबल इज ए पर्सनल अकाउंट. तर मित्रांनो सेल्स टॅक्स पेबल इज ए पर्सनल अकाउंटमध्ये येतं. सेल्स टॅक्स पेबल इज ए पर्सनल अकाउंट. तर मित्रांनो सेल्स टॅक्स पेबल इज ए पर्सनल अकाउंट. तर मित्रांनो महावितरण एक्झाम 2024 ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट्स या पोस्टसाठी जी भरती आलेली आहे 468 जागा आहेत आणि ज्यासाठी आपण तयारी करत आहोत त्याच्यासाठी आपण MCQ सिरीज आणलेली आहे. आणि MCQ सिरीजमध्ये आपला हा दुसरा भाग होता आजचा. 20 MCQ पाहिलेले आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी MCQ कसे वाटत आहेत तेही खाली कमेंट करायचं आहे. आणि जे आपण MCQ एक दिवसाआड आपण व्हिडिओ टाकणारच आहोत बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला. परंतु तत्पूर्वी तुमच्यासाठी माहिती अशी आहे की अजून तरी या ठिकाणी महावितरणची जी ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट या पदासाठीची जी ॲप्लिकेशन लिंक आहे ती सुरू झालेली नाही आहे. आपण वेबसाईटला सारखं भेटत आहोत आणि वेबसाईटला जेव्हा केव्हा ॲप्लिकेशन लिंक सुरू होईल लगेच आपल्या बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲप्लिकेशन लिंक सुरू झाली महावितरण भरतीची की लगेच आपल्या बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला आपण कळवणार आहोत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, अभ्यासावर फोकस करा. एकदम जबरदस्त संधी आहे. 468 जागा आहेत. जवळपास 8-9 वर्षानंतर ही भरती आलेली आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेजला महत्त्व द्यायचं आहे. कारण 110 मार्कचा पेपर हा प्रोफेशनल नॉलेजवर आहे. 50 प्रश्न 110 मार्कसाठी आणि बाकीचा जो आहे 40 प्रश्नच आहेत. क्वांट रिझनिंग आहे आणि मराठीसाठी 40 मार्क या 3 सब्जेक्टसाठी मिळून. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी आणि आपल्या ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट ज्या परीक्षा आहे त्याच्या MCQ सिरीजसाठी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.